म्हणजे खूप आमच्या दोघं सभापती उपसभापतींच्या दृष्टीने सर्व सदस्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की रत्नागिरी गॅस आणि पॉवर कंपनी ही कंपनी अंजनवेल, वेल्दूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीचा कर देण्यापासून फार विषय लांबत चालली होती आणि 21-22 सालापासूनचा कर काय ग्रामपंचायतींना दिला नव्हता. खरं म्हणजे आज या माझ्या 3 रणरागिण्या आहेत. अंजनवेलच्या सरपंच महोदया, वेल्दूरच्या सरपंच महोदया आणि रानवीच्या सरपंच महोदया ह्या खरं म्हणजे रणरागिणींनी आदरणीय बाईसाहेबांच्या नेतृत्वात खूप चांगला लढा दिला. या लढ्यात आमच्या सहकारी सारिकाताई पण खूप अतिशय द्वेषाने सगळ्या सहभागी झालेल्या होत्या आणि खूप बरं वाटलं की मला वाटतं 5 किंवा 6 सालापासून हा कर चालू झाला होता आणि कंपनीला 2021-22 सालात अचानक उपरिती झाली की ह्या इमारती शासकीय आहेत आणि कर देणार नाही म्हणून आणि तेव्हापासून कंपनीने हा कर द्यायचा बंद केला. काही लोकप्रतिनिधी सुद्धा ह्याच्यात कंपनीची बाजू घेतली की ह्या कंपनी म्हणजे शासकीय विषय आहे आणि तेव्हापासून बाईक साहेबांचा लढा होता. म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे. मग पालकमंत्री सामंत साहेब असतील, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब असतील, यांच्याविषयी ज्या बैठका झाल्या बाईक साहेबांच्या त्या बैठकीला मी उपस्थित होतो. सामंत साहेबांकडे आदरणीय सभापती महोदय उपस्थित होते, पण लढा पूर्णत्वाकडे जात नव्हता. पण आता ग्रामपंचायतीने जो काय एक भूमिका घेतली कठोरपणाची की जर तुम्ही ऐकत नसाल तर काही ग्रामपंचायतीचे ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टनुसार या तिन्ही माझ्या रणरागिणी सरपंच महोदया भगिनी आहेत त्यांनी बाईसाहेबांच्या नेतृत्वात खूप चांगला की जिथे कुठल्याही त्यांनी पक्षाची मदत घेतली नाही, त्यांनी ग्रामपंचायत म्हणून विषय सुरू केला आणि हा विषय आमच्यापर्यंत येत नसला की आम्ही सुद्धा आमचे शिंदेचे गटविकास अधिकारी साहेब आहेत, आज नाही आहेत, एका परीक्षेला गेले, ते असतील, मग विस्तार अधिकारी आमचे इंगळे असतील, पिंगळे असतील, कदम साहेब असतील, व्हिडिओ साहेबांच्या दालनातच ही बैठक झाली कंपनीचे अधिकारी आणि यांची. आम्ही सुद्धा तिथे दोघंजण कोण गेलो नाही की आमच्यातले सदस्य इथे कोण गेलं नाही, पण त्यांनी प्रशासन म्हणून चालवलेला लढा हा खूप चांगल्या पद्धतीतला होता आणि या लढ्याला यश आलंय. आता मला वाटतं दंडासहितची 50% रक्कम आता ग्रामपंचायतीच्या खाती जमा झाली. 50% रक्कम हे त्यांचे काय प्रोटोकॉल ते पूर्ण करून उर्वरित 50% सुद्धा ग्रामपंचायतीच्या खाती ती जमा होईल. आमच्या सगळ्यांसाठी हा खूप एक अभिमानाचा क्षण आहे म्हणून आम्ही असं म्हटलेलं की तुमच्याशी संवाद साधावा आणि याचं 100% श्रेय या 3 ग्रामपंचायती असतील, सारिकाताई असतील, बाईसाहेब असतील आणि पंचायत समितीचे प्रशासन की जे खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती त्याने अभ्यास केला. खरं म्हणजे याच्यातल्या 2 केस चालू होत्या, त्या 2 केसमधला म्हणजे पंचायत समितीचा पण आणि जिल्हा परिषदेचा पण निकाल हा ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला होता की तुम्ही कर दिलाच पाहिजे आणि तरी सुद्धा ही कंपनी म्हणजे रत्नागिरी गॅस पॉवर कंपनी आहे ही थोडीशी मुजोरपणा करत होती. पण ग्रामपंचायत ॲक्ट काय आहे याचा दणका ह्या सगळ्यांनी दाखवल्यावर हे प्रशासन सुद्धा रत्नागिरी आणि गॅस पॉवर कंपनीचं सरळ झालं आणि त्याने आता हा कराचा जो मोठा विषय होता त्यातला 50% वाटा हा ग्रामपंचायतीच्या खाती जमा केलेला आहे. त्याच्यामुळे मी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने, सभापतींच्या वतीने, आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने बाईसाहेब असतील आणि माझ्या 3 रणरागिणी सर्व सदस्य आणि सर्व सदस्य यांचे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यांना आम्ही धन्यवाद द्यायचा विषय केला.